गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आता आपण थर्ड लेसन बघितलेला आहे, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट तुम्हाला इंडायसेस अँड क्यूब रूट याच्यावरती आहे. अँड दॅट वी हॅव सीन. इंडायसेसचे लॉज काय आहेत ते तुम्ही बघितलेलं आहे आणि तुमच्या वहीमध्ये पण किती जणांनी तरी सोडवलेलं आहे. 2⁵ म्हणजे 2चं किती वेळा मल्टिप्लिकेशन असणार आहे? 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन असणार आहे. त्याच्यामधल्या 2 ला काय म्हणायचं आहे? बेस, आणि 5 ला काय म्हणायचं आहे? इंडेक्स. आता इंडायसेसचे रूल्स आहेत. हे किती रूल्स दिलेले आहेत तुम्हाला? 8 रूल्स दिलेले आहेत. ते रूल्स सुद्धा तुमच्या वहीमध्ये हे लिहायचे आहेत. a⁻m into a⁻n इज इक्वल टू a⁻m+n. दोन बेस सेम असलेले नंबर्स त्यांचे इंडायसेस डिफरंट आहेत आणि मल्टिप्लिकेशन असेल तर इंडायसेसची काय होणार आहे? ऍडिशन. त्याच्यानंतर बेस सेम असलेले दोन नंबर्स त्यांचं डिव्हिजन असेल तर त्यांच्या बेस कॉमन लिहायचा आणि इंडायसेसची काय होणार आहे? सबट्रॅक्शन. हे रूल्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. त्याच्यानंतर ते लॉज यूज करून इथं रिव्हिजन साठी एक्झाम्पल्स दिलेत, हे सुद्धा तुमच्या वहीमध्ये तुम्ही सोडवायचं आहे. लक्षात आलेलं आहे? कुठले आहेत? तर लॉज ऑफ इंडायसेस, आणि ही लॉज यूज करून इथं जे रिव्हिजनचे सम्स दिलेले आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. आता पुढचा भाग आपल्याला काय आहे? तर मिनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस. रॅशनल इंडायसेस तुम्हाला इथं इंडायसेस तुम्ही होल नंबर असलेला इंडायसेस बघितलेला आहे. 3⁻7, 3⁻9, 3⁻4, म्हणजे त्याच्यानंतर 3⁻−3 आहे. 5/4, 5/7⁻⁻3, म्हणजे इथं तुम्हाला इंडेक्स -3 आहे, तो पॉझिटिव्ह करून लिहायचा झाला तर हा 5 कुठं जाणार आहे? डिनॉमिनेटर मध्ये, आणि हा 7 कुठे येणार आहे? न्यूमरेटर मध्ये येणार आहे. इथं दिलेला आहे तो रूल a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m त्याच्यावरून. मग आता ह्या सगळीकडे तुमचा इंडेक्स जो होता तो एक इंटिजर होता. मग त्याच्यानंतर आता आपल्याला काय बघायचं आहे? जर होल इंडेक्स हा रॅशनल नंबर असेल, इंडेक्स हा काय आहे? रॅशनल नंबर इन द फॉर्म 1/n. या फॉर्म मध्ये जर इंडेक्स असेल तर त्याचं रीडिंग कसं करायचं आहे ते बघायचंय. मग सपोज म्हणजे 1/2, 1/3, 1/5 अप टू 1/n या प्रकारचा जर इंडेक्स असेल, म्हणजे जर असं समजा लिहिलं आपण 3⁻1/4, कसं रीड करणार आहे? 3⁻1/4. मग तुम्हाला इथं रीड कसं करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आता इथं तुम्हाला याचा इंडेक्स 3 हा बेस आहे आणि इंडेक्स काय आहे त्याचा? 1/4. बेस काय आहे? 3 आणि इंडेक्स काय आहे? 1/4. आता ज्या वेळेला इंडेक्स हा 1/2 असतो, इंडेक्स हा काय आहे? 1/2 असतो, त्यावेळेस त्याला कसं म्हणायचं आहे? स्क्वेअर रूट ऑफ द नंबर. समजा इथं जर असतं असं 2⁻², म्हणजेच तुम्ही काय म्हणणार आहात? स्क्वेअर रूट ऑफ 2. काय म्हणायचंय? स्क्वेअर रूट ऑफ 2 किंवा सेकंड रूट ऑफ 2. हा नंबर कसा रीड करणार आहात? फोर्थ रूट ऑफ 3. आता इंडेक्स जर रॅशनल असेल, इंडेक्स हा 1/n फॉर्मचा असेल तर ते काय असणार आहे? nth रूट म्हणायचं आहे. त्याला काय म्हणायचंय? nth रूट ऑफ द नंबर. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 25. कसं लिहायचं आहे? हे स्क्वेअर रूट मध्ये 25 हे रॅडिकलचं साइन यूज करून लिहिलेलं आहे. आणि जर हे रॅडिकल साइन न घालता इंडेक्स फॉर्म मध्ये जर लिहायचं झालं तर या फॉर्म मध्ये लिहायला येणार आहे बघा. स्क्वेअर रूट ऑफ 25 हे कसं लिहिणार आहे? इंडेक्स फॉर्म मध्ये 25⁻1/2. लक्षात आलंय? मग 1/ इथं स्क्वेअर रूट ऑफ a किंवा स्क्वेअर रूट ऑफ a म्हणजेच काय असणार आहे? a⁻1/2. हा झाला इंडेक्स फॉर्म आणि हा रूट फॉर्म आहे त्याचा. कळलेला आहे? स्क्वेअर रूट फॉर्म हा इंडेक्स फॉर्म. आता याच्यामध्ये तुम्हाला जर इंडेक्स हा 1/3 असेल, 1/3 असेल, इंडेक्स हा काय आहे? 1/3 असेल तर त्याला काय म्हणायचंय? क्यूब रूट ऑफ. काय म्हणायचंय त्याला? क्यूब रूट ऑफ. आणि ते क्यूब रूट कसं लिहायचंय? रॅडिकलचा साइन यूज करून. हा हे स्क्वेअर रूटचं साइन किंवा रॅडिकलचं साइन, आणि ह्या अँगल मध्ये काय लिहायचं आहे? 3. आणि म्हणताना कसं म्हणायचंय? थर्ड रूट ऑफ. इथं नंबर असेल a तर हे काय येणार आहे? थर्ड रूट ऑफ a.
किंवा क्यूब रूट ऑफ ए. थर्ड रूट म्हणायचं किंवा काय म्हणायचं, क्यूब रूट ऑफ ए. आणि हेच इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर काय येणार आहे, ए रेज टू 1/3. ए रेज टू 1/3. आता त्याच्यानंतर तुम्हाला मी हा एक्सरसाइज पण सॉल्व्ह करायला सांगितलेला होता. इथं तुम्हाला काही नंबर्स दिलेले आहेत आणि ते नंबर्स कसे लिहायचे आहेत, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचे. स्टेटमेंट दिलंय 5th रूट ऑफ 13, म्हणजेच 5th रूट ऑफ 13. नंबर कोणता आहे इथं, 13. आणि कितवं रूट आहे त्या 13चं, 5th रूट आहे. म्हणून हे कसं लिहिणार तुम्ही, तर यू कॅन राईट दॅट ॲज 13. कसं लिहिणार आहात ते, 5th रूट ऑफ, बघा 5th root of 13. How you will write this in index form? तर ते लिहिताना तुम्हाला कसं लिहायला येणार आहे, 5th रूट आहे म्हणून इथं रॅडिकल साइन द्यायचा आणि इथं 5 लिहायचं. आणखीन सॉरी, हे तुम्हाला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायला सांगितलंय, पण असू देत, हे साइनचा यूज करून लिहिलं. आणि आता हेच इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहिणार तुम्ही, त्याचा इंडेक्स फॉर्म लिहायचा आहे. म्हणून 5th रूट ऑफ 13 हे कसं लिहिता येणार आहे, 13 रेज टू 1/5. 13 रेज टू 1/5. 5th रूट आहे, 5th रूट आहे म्हणून 5 हा कुठं लिहायचा, इंडेक्सच्या डिनॉमिनेटरला लिहायचा. कळले, 1/5 यालाच म्हणायचं 5th. आणि हे 5th रूट ऑफ 13 हे असं येणार आहे. कळले. त्याच्यानंतरचं आहे 6th रूट ऑफ 9. पुढचं काय दिलंय तुम्हाला, 6th रूट ऑफ 9. आणि हे कसं लिहिणार तुम्ही, 9चं कितवं रूट आहे, 6th, म्हणून 1/6. इथं 6th रूट लिहिताना 9 रेज टू 6 लिहायचं नाही, हे चुकीचं आहे. 6th रूट म्हटल्यावरती 1/6 हा इंडेक्स येणार आहे. मग हे कम्प्लीट करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला nth रूट ऑफ ए. आता हे इंडेक्स फॉर्म मध्ये दिलाय आणि तुम्हाला स्टेटमेंट लिहायचंय त्याचं. कळलंय, रिटर्न राईट एक्सप्रेस करायचं आहे, स्टेटमेंट लिहायचं आहे. nth रूट ऑफ याच्यामध्ये लिहायचंय. मग आता पहिलं दिलेलं काय आहे, तर पहिलं आहे 81 रेज टू 1/4. तर 81चं कितवं रूट आहे, त्याच्यासाठी हा इंडेक्स बघायचा. त्याच्या डिनॉमिनेटरला 4 आहे म्हणून 4th रूट आहे. म्हणून कसं लिहिणार तुम्ही हे वर्ड्स मध्ये, स्टेटमेंट मध्ये, तर 4th रूट ऑफ कुणाचं आहे, 81. 4th रूट ऑफ 81 असं लिहायचं. लक्षात आलंय, 4th रूट ऑफ 81 हे काय असणार आहे. तर आता याच्यामध्ये बघा, इथं काय तुम्हाला लिहिता येणार आहे. आता तुम्ही सगळ्यांनी तुमचं पुस्तक ओपन करा आणि त्याच्यामध्ये बघा आणि मला आन्सर्स तुम्हाला. So this second sum you have to read in the statement form. nth root of या फॉर्म मध्ये सांगायचंय. सेकंड सम, आता पहिलं जे साक्षी आहे ते वाचायचं. पटपट पटपट. तुमचा माईक ऑन करा, ऐकायला येत असेल तर. $49 root 49 raised to 1/2. 49 raised to 1/2 हे रीड केलं तू. आता यू हॅव टू टेल मी इन द दिस फॉर्म, nth रूट ऑफ ए या फॉर्म मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचंय. मग त्याचा इंडेक्स, व्हॉट इज इंडेक्स ऑफ 49? व्हॉट इज इंडेक्स ऑफ 49? 49 चा इंडेक्स काय आहे, 1/2. काय आहे इंडेक्स, 1/2. मग कसं रीड करणार ते, कसं रीड करणार, मग रूट कोणतं असणार आहे, 1/2 असल्यावरती आपण काय म्हणतो, 1/2 असल्यावरती कोणतं रूट म्हणतो, स्क्वेअर रूट म्हणतो किंवा सेकंड रूट म्हणतो. मग कसं वाचणार हे, सेकंड रूट ऑफ 49. किंवा कसं म्हणायचं आहे,
हा रूट Square root of 49. स्क्वेअर रूट ऑफ 49 किंवा सेकंड रूट ऑफ 49. कळलं? हा. हा आता त्याच्या पुढचं हे वाचायचं. फर्स्ट यू हॅव टू रीड धिस. मग आता त्याच्यानंतर आता आपल्याला अथर्व आहे, प्रणवती आहे. हु विल टेल द आन्सर? शिवम, Sanika. सोहम, सानिका. माहितीये, सांगा पटपट. हा सानिका वाच. रीड दिस. 15 raised to 1 upon 5. First read the sum. 15 raised to 1 upon 5. What is the index? What is the index? And what is the base? What is the base? 15 is the base and index is 1 upon 5. So how you will read in this form? आता रीडिंग करायचंय या फॉर्म मध्ये. nth रूट ऑफ a या फॉर्म मध्ये. 5th root of 15. 5th root of 15. Understood? 5th root of 15. आता नेक्स्ट जो आहे त्यानं माइक ऑन करा. आणखीन रीड दिस. प्रणवती, अथर्व, सोहम, शिवम, पटपट. डोंट वेस्ट टाइम. सो आता हे जे आहे त्याच्यामध्ये 512 रेज टू 1 अपॉन 9. इंडेक्स कोणता इथे? 1 अपॉन 9. हा इंडेक्स. बेस आहे 512 आणि कसं लिहायचंय तुम्हाला? nth रूट ऑफ a. त्या फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर काय येणार आहे? 9th रूट ऑफ 512. हे लक्षात आलेलं आहे. आता त्याच्या पुढचं आपल्याला बघायचंय. आणि द मीनिंग ऑफ नंबर्स हॅव्हिंग इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म m अपॉन n. आताचा आपला इंडेक्स कसा होता? फक्त 1 अपॉन n या फॉर्म मध्ये होता. आता इंडेक्स हा m अपॉन n या फॉर्म मध्ये असेल तर कसं रीड करायचंय? ते कसं म्हणायचं आहे ते बघायचंय. काय आहे? इंडेक्स कोणत्या फॉर्म मध्ये आहे? m अपॉन n. आता द मीनिंग ऑफ नंबर हॅव्हिंग इंडेक्स इन द फॉर्म m अपॉन n. त्याच्यासाठी इथं बघा रूल. आपण इथं इंडायसेसचा रूल बघितलेला आहे. a रेज टू m होल ब्रॅकेट रेज टू n असेल तर a रेज टू mn आपल्याला लिहायला येतं. आता डायरेक्ट वी विल सी द सम. आता इथं बघा एक्झाम्पल काय आहे? 8 रेज टू 2 अपॉन 3. सी द example on page number 15. Please open your books, then you will see there is a sum 8 raised to 2 upon 3. From this sum, what is the index? Index काय आहे? Index is 2 upon 3 and base is 8. आता हेच कसं लिहिलंय बघा. आता जो इंडेक्स आहे तो इंडेक्स कोणत्या फॉर्म मध्ये आहे? m अपॉन n फॉर्म मध्ये आहे. इंडेक्स इज इन द फॉर्म m अपॉन n. इंडेक्स कोणत्या फॉर्म मध्ये आहे? तर m अपॉन n. m अपॉन n. आता एक एक्झाम्पल आपण बघूयात. a रेज टू 2 अपॉन 3. हेच कसं लिहिता येतं बघा. 8 रेज टू 2 अपॉन 3. हे लिहायचंय कसं? तर 8 रेज टू. आता हा जो फ्रॅक्शन आहे इंडेक्स 2 अपॉन 3 त्याचा 2 हा न्यूमरेटर आहे आणि 3 हा काय आहे? डिनॉमिनेटर. म्हणून 8 रेज टू 2 होल ब्रॅकेट रेज टू 1 अपॉन 3. हे लिहायला लक्षात घ्यायचं. हे कसं लिहायचंय? 8 रेज टू काय लिहिलं? 2 होल ब्रॅकेट रेज टू 1 अपॉन 3. आणि आता हे आपल्याला रीड करायचं झालं तर हा 1 अपॉन 3 कसं रीड करायचंय? थर्ड रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. आता 8 ची पॉवर काय आहे इथे? 2. म्हणून हेच कसं रीड करायचं आहे? थर्ड रूटला आपण काय म्हणतो? क्यूब रूट. म्हणून क्यूब रूट ऑफ. नुसतं 8 आहे का इथं? नाही. तर 8चा काय आहे? 8ला आपली पॉवर आहे 1 आणि 8 ची पॉवर काय आहे? 2. आणि पॉवर 2 असेल तर आपण 8 स्क्वेअर किंवा स्क्वेअर ऑफ 8 असं म्हणतो. मग क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ
आता इथं पुढे स्क्वेअर नुसतं म्हणायचं, स्क्वेअर ऑफ 8 असं लिहायचं, स्क्वेअर रूट म्हणायचं नाही. इथं काय आहे, 8 रेज टू 2 होल ब्रॅकेट रेज टू 1/3 म्हणून क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. कळलंय कसं लिहायचंय हे? आता असेच सम्स आपल्याला अजूनही बघायचे आहेत आणि ते कोणते आहेत ते इथं दिलेले आहेत. त्यामध्ये फक्त इथं बघा, पहिलं सम 225 रेज टू 3/2 ते घेऊयात आपण सम. काय दिलेलं आहे, 225 रेज टू 3/2. मग इथे हे आपल्याला दोन फॉर्म मध्ये लिहिता येतं. इथं आपण रूट ऑफ स्क्वेअर ऑफ असं म्हटलं, तेच आपल्याला स्क्वेअर ऑफ रूट ऑफ असं सुद्धा म्हणता येणार आहे. म्हणून मग इथं हेच आपण इक्वल टू काय असं लिहिणार आहोत, स्क्वेअर ऑफ, आणि ते लिहिताना इथं कसं लिहायचंय बघा, स्क्वेअर ऑफ कोणाचं आहे तर 8 रेज टू 1/3 होल ब्रॅकेट रेज टू 2 असं सुद्धा हे लिहायला येणार आहे. आणि इथं कोणता रूल यूज केलेला आहे तर a रेज टू m होल ब्रॅकेट रेज टू n इज इक्वल टू a रेज टू mn, त्याच्यावरनं हे लिहायला येणार आहे. मग a रेज टू n होल ब्रॅकेट रेज टू m असेल तरी सुद्धा a रेज टू mn. त्याच्यावरनं इथं 8 रेज टू 2/3 हे आपण 8 रेज टू 2 होल ब्रॅकेट रेज टू 1/3 या फॉर्म मध्ये पण लिहितो. आणि ते रीड कसं करायचं आहे, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. आणि आता हेच कसं लिहिलेलं आहे, 8 रेज टू 1/3 होल ब्रॅकेट रेज टू 2. म्हणून आता आपल्याला हे म्हणायचंय कसं, स्क्वेअर आहे हा पहिल्यांदा म्हणायचा, हे म्हणत आत यायचं, स्क्वेअर ऑफ, आणि आतमध्ये आल्यावरती काय आहे, नुसतं 8 आहे का तर क्यूब रूट ऑफ 8, स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 असं म्हणायचं, वाचायचं. कळलंय? मग आता हे सम तुम्हाला दोन फॉर्म मध्ये इथं टेबल दिलेलं आहे आणि त्या टेबल प्रमाणे करायचंय. पॉवर ऑफ द रूट किंवा रूट ऑफ द पॉवर या फॉर्म मध्ये लिहायचंय. मग पॉवर ऑफ द रूट या फॉर्म मध्ये जर आपण लिहिलं, आता हेच आपल्याला कसं कसं लिहायला येणार आहे तर पहिल्यांदा पॉवर ऑफ द रूट असं जर लिहायचं झालं तर हे कसं लिहिता येणार आहे, 225 रेज टू 1/2 होल ब्रॅकेट रेज टू 3. हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे, पॉवर ऑफ द रूट या फॉर्म मध्ये लिहिलं आपण. कळलंय? आता हे रीड कसं करायचंय, कितवी पॉवर आहे तर थर्ड पॉवर. कुठली पॉवर आहे, थर्ड. थर्ड असेल तर आपण काय म्हणतो, क्यूब म्हणतो किंवा थर्ड. आता थर्ड आहे तर आपण इथं म्हणूयात क्यूब ऑफ, क्यूब ऑफ. आता हे काय आहे, नुसतं 225 आहे का तर स्क्वेअर रूट ऑफ 25, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225 असं लिहायला येणार आहे. आता हेच आपण पॉवर ऑफ द रूट या फॉर्म मध्ये लिहिलं. आता आपण हे दिलेला नंबर जो आहे तो कशामध्ये लिहायचा आहे, रूट ऑफ द पॉवर या फॉर्म मध्ये लिहायचं. रूट ऑफ द पॉवर म्हणजे रूट बाहेर आलं पाहिजे, आणि म्हणजेच 225 रेज टू 3 होल ब्रॅकेट रेज टू 1/2. कळलंय? मग आता इथं हे कसं लिहायचं आहे, स्क्वेअर रूट, कितवं रूट आहे हे, सेकंड, म्हणून स्क्वेअर रूट ऑफ कुणाचा आहे स्क्वेअर, नुसतं स्क्वेअर नाही, स्क्वेअर रूट ऑफ पॉवर काय आहे तर थर्ड, म्हणून क्यूब ऑफ 225. कळलंय? आता ज्या वेळेला फ्रॅक्शन, काय लक्षात घ्या बघा, फ्रॅक्शन किंवा इंडेक्स जो आहे तो इंडेक्स ज्या वेळेला m/n या फॉर्म मध्ये असतो त्यावेळेस m काय डिनोट करतो, न्यूमरेटर काय डिनोट करतो, पॉवर, आणि डिनॉमिनेटर काय डिनोट करतो, रूट. डिनॉमिनेटर काय डिनोट करतो, रूट. मग आता जर असं आपण सम लिहिलं एखादं 21 रेज टू 5/7, मी आता कुठलं पण घेतलेलं आहे, तुम्ही म्हणाले हे पुस्तकात असं नाहीये, जरा वेगळं आहे, तर हे सम एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. सेकंड काय आहे तर 21 रेज टू काय आहे
5/7. आता याच्यातला 5/7 याच्यातला 5 काय डिनोट करणार आहे? न्यूमरेटर काय डिनोट करतो? पॉवर. आणि 7 काय डिनोट करतो? रूट. मग तुम्हाला पहिल्यांदा हे कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचंय? आपण असं लिहूयात, पॉवर ऑफ द रूट या फॉर्म मध्ये जर लिहायचं झालं तर हा नंबर कसा लिहिता येणार आहे? 21 पॉवर ऑफ द रूट त्या फॉर्म मध्ये लिहायचं, म्हणजे पॉवर बाहेर आलं पाहिजे. म्हणून इथं ब्रॅकेट 21 रेज टू 1/7 होल ब्रॅकेट रेज टू 5. कळलंय? ही झाली पॉवर ऑफ द रूट. आणि लिहायचंय कसं हे? कितवी पॉवर आहे ही? तर फिफ्थ पॉवर ऑफ कुणाचं आहे? फिफ्थ पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 21. काय येणार आहे? 7th रूट ऑफ 21. कळलेलं आहे हे कसं लिहिलंय? आता सेकंड पार्ट ह्याच्यातलंच कसं लिहिता येणार आहे? हाच नंबर आपल्याला पॉवर ऑफ द रूट लिहिलं, आता कसा लिहिता येणार आहे तो आपल्याला? रूट ऑफ द पॉवर. कसं लिहायचं हे? रूट ऑफ द पॉवर त्या फॉर्म मध्ये लिहायचंय हा नंबर. म्हणून 21 बेस आधी लिहायचा. रूट ऑफ द पॉवर म्हणजे रूट बाहेर आलं पाहिजे आणि पॉवर आत आलं पाहिजे. म्हणून 21 रेज टू पॉवर कोणता आहे? 5. म्हणून 21 रेज टू 5 होल ब्रॅकेट रेज टू रूट कोणतं आहे? 7 डिनॉमिनेटरला आहे, म्हणून रूट काय आहे? 1/7. असं लिहायचं, डायरेक्ट रेज टू 7 लिहायचं नाही. रूट हे कसं लिहितो आपण? 1/. कळलंय? तो असतो. मग आता हे लिहायचं कसं आपल्याला हे वर्ड्स मध्ये? तर 7th काय आहे? रूट. 7th रूट ऑफ 5th पॉवर ऑफ कुणाचं आहे? 21. लक्षात आलेलं आहे? कसं करायला सांगितलेलं आहे? हा पूर्ण तुम्हाला करायला आलं पाहिजे. हे लिहायचं कसं ते कळलं पाहिजे. पहिल्यांदा इथं लिहायचं आधी या फॉर्म मध्ये हा नंबर लिहायचा. आता 45 रेज टू 4/5. मग तुम्हाला पॉवर ऑफ द रूट लिहायचंय. पॉवर ऑफ द रूट म्हणजे कसं लिहिणार? 45 रेज टू पॉवर ऑफ द रूट हा बाहेर आला पाहिजे आणि रूट आत आलं पाहिजे. 45 रेज टू 1/5 होल ब्रॅकेट रेज टू 4. आणि मग तुमचं स्टेटमेंट येणार आहे. काय असणार आहे स्टेटमेंट? तर फोर्थ पॉवर ऑफ काय आहे? 5th रूट ऑफ नंतर येणार आहे रूट ऑफ 45. कळलंय? असं लिहायचं. 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. लक्षात आलं? आता इथं तुम्हाला रूट ऑफ द पॉवर या फॉर्म मध्ये हा लिहायचा आधी नंबर. बेस आहे 45. रूट ऑफ द पॉवर म्हणजे रूट बाहेर आलं पाहिजे, होल ब्रॅकेटच्या बाहेर. आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये काय येणार आहे त्यावेळेस? पॉवर. आणि हिची पॉवर काय आहे? 4. 45 रेज टू 4 होल ब्रॅकेट रेज टू 1/5. आणि मग तुम्ही हे लिहिणार कसं लिहिणार? तर 5th रूट ऑफ कुठली पॉवर आहे? 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45 असं लिहिणार. कळलंय? नुसतं इथं दिलंय तसंच लिहू नका, हे पण लिहायला आलं पाहिजे. दिलेला नंबर या फॉर्म मध्ये लिहा. चुकून 1 मार्काला क्वेश्चन विचारला तर हे आपल्याला लिहायला आलं पाहिजे. त्याच्यानंतर खालती स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 221. तुम्हाला हे वर्ड्स मध्ये दिलंय आणि तुम्हाला तिथं रॅशनल इंडेक्स करून लिहायचं आहे. आता इथं स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 221 नंबर कोणता आहे? तर सॉरी नॉट 121. मग नंबर कोणता आहे? तर नंबर इज, आता मी फक्त तुम्हाला इथं दाखवणार आहे, ते तुम्ही सोडवायचं आहे. 100. आता हे सेकंड क्वेश्चन मधलं आहे आणि फर्स्ट नंबर कोणता आहे? 121. आता त्याच्यामध्ये स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर आहे 5 म्हणून m ची व्हॅल्यू 5. रूट आहे स्क्वेअर म्हणजे 2, n ची व्हॅल्यू 2.
म्हणून 121 रेज टू 5/2 असं येणार आहे. स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर, पॉवर आहे 5 म्हणजे m ची व्हॅल्यू 5, n ची व्हॅल्यू 2. आता क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ 324 रेज टू m अपॉन n आपण म्हणतो. काय म्हणतो आपण? m अपॉन n. आणि आता इथं क्यूब ऑफ फोर्थ रूट म्हणजे n ची व्हॅल्यू काय झाली 4 आणि m ची व्हॅल्यू काय झाली 3. म्हणून 324 रेज टू 3/4 हे येणार आहे. लक्षात आलाय नंबर. तसंच फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264, फिफ्थ रूट आहे म्हणजे 5 कुठं असणार आहे डिनॉमिनेटरला. स्क्वेअर ऑफ म्हणजे पॉवर काय आहे 2. कळलंय. आता त्यातलं फोर्थ क्यूब रूट ऑफ 3, नंबर कोणता आहे बेस असणार आहे 3 आणि त्याचा काय करायचं आहे क्यूब ऑफ क्यूब रूट म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये पण 3 आणि पॉवर पण 3 म्हणजे 3 रेज टू 3/3 म्हणून तुमचा आन्सर काय येणार आहे 3. हे झालं ह्या दिलेल्या फॉर्म मध्ये हे लिहिलं आणि त्याची व्हॅल्यू काय होणार आहे 3. कळलेलं आहे. तर इथपर्यंत तुम्ही तुमच्या वहीमध्ये ठेवा.